त्यामुळे हिच्यासारख्या अनाथांना मदत होणार असेल तर चांगलंच आहे की. हो हीच नाही, इथे तर हे सगळेच अनाथ आहेत. म्हणूनच मी यांना मदत करतेय. साहेब, अहो या अनाथांना मी आसरा दिला इथे. हा साहेब, हा आमची राधा अनाथ आहे, पण अनाथ मुलांची आई झाली आहे ती. हा, अनाथ मुलांसाठी काही ना काही करतच असते. तिला आहे ना अनाथ मुलांसाठी आश्रम उघडायचं. हा, काय झालं साहेब? बराच वेळ बसलो ना इथे, काम आठवलं. जावंच नाही. सगळंच वाऱ्यावर नाही सोडता येत. किती झालं तरी ठराविक गोष्टी पाळाव्या लागतात. बाबो, खायला बी फुरसत नाही एवढा बिझी माणूस. मी आलोच. विराजस, एक मिनिट. साहेब खूप गडबडीत असतील म्हणून मिसळ खाल्ली नाही, पण इच्छा होती त्यांची खायची. मी पार्सल करून देते तुला, तू त्यांना गाडीत नेऊन देतो का? विराजस, देतोस ना? थांबा, मी आलेच. चंदूशेठ तुम्ही पण आहे. अगं तुमच्यासारख्या अनाथांना मी इथे राहू देते म्हणून तर तुझा मसाला एवढा मोठा होतोय. बाबा, बाबा एकदा ऐका ना माझं. काय रे, बैलगाडी चालवतेस का? लवकर चल. हॅलो हॅलो विराजस. काय काय झालं? ए हे असं काय करतोस? एक मिनिट, तू साहेबांबरोबर आहेस का? हां हां. परत तेच? बरं ऐक ना, तुला एक सांगायचं राहिलंय. मिसळमध्ये ना कोथिंबीर घातलेली नाहीये, ती वेगळी दिलीये. जेव्हा तू साहेबांना मिसळ देशील ना तेव्हा ती घाला छान अशी मस्तपैकी भरू, त्यांनी अशी छान चव येईल. हा, आणि हा फरसाण आधी घालू नकोस. आणि हा ऐक, ते जर म्हंटले तरच त्यांना खायला दे, उगाच त्यांच्या मागे मागे लागू नकोस. हा, मोठा माणूस आहे. अरे ते एवढं माझ्याकडे आले, ह्यातच भरून पावले बघ मी. तू त्यांच्या मागे मागे लागून त्याचा मूड खराब नको करूस. हा हा. हॅलो, अरे काय बोल ना, विसरणार नाहीस ना तू? हॅलो, अरे विसरणार नाहीस ना? अरे विसरणार नाही तर निदान नाही असं तरी म्हण. नाही. हा, आणि आणखीन एक, थँक्यू. राधाच्या डोक्यावरचं छप्पर उडालं असणार. आतापर्यंत ताईनं तिला 100% घराबाहेर काढलं असणार. जग्गू शेठ,
तयारीला लागा. ते म्हणतात ना, कुत्र्याचे पण दिवस येतात. ते अगदी खरं आहे. कोण कुत्रा? मी तुला कशाला कुत्रा म्हणेल? मी असंच म्हटलं. घे, तू लाडू खा. लाडू. तुझी बहीण आता लवकरच लखपती होणार आहे. राधाकडनं सगळे पैसे एकदम मिळणार आहेत मला. त्याचेच लाडू आहेत, खा. पैसे नकोयत, तिला घरातनं बाहेर काढायचंय. कशाला? तिच्याकडनं पैसे मिळत असतील तर कशाला बाहेर काढायचं? तिचं हॉटेलमध्ये फुकटचं खायला मिळतंय, पैसे पण मिळतात. अजून काय पाहिजे? हा, बदला. कसला बदला? मी काय आत्ता ओळखत नाही त्या राधाला. एवढीशी होती ना तेव्हापासून ओळखतो. आपण हिला एकदा विचारलं, लवशिप देते का? मी आय लव्ह यू बोललो म्हणून अख्ख्या शाळेसमोर तमाशा केला हिला. त्या प्रिन्सिपलनं मला सगळ्यांसमोर हाणला. आपल्या इज्जतीचा पार फालुदा झाला तिच्यामुळं. एवढी वर्ष गेली पण ती राधा काय आपल्या खोपडीतनं गेली नाही. चपलेत काटा रुतून बसतो ना तशी आपल्या डोसक्यात रुतून बसली ती. मला नाही बोलली ना, मग आता मला तीच पाहिजे. आपण हिच्याशी लग्न करणार आणि हिची इज्जत काढणार रोज. तिची इज्जत काढायला तिच्याशी लग्न कशाला करायला पाहिजे? इज्जत घालवायची, सगळीच घालवायची. पण महिन्या 2 महिन्यात तिला टाकून देणार. जशी शाळेतली पोरं माझ्यावर हसली होती ना तशी सगळी लोक हिच्यावर हसतील. तिची इज्जत काढतील, तिचं जगणं मुश्किल करतील. आणि आपल्याला हेच बघायचं आहे, याची मजा घ्यायची. त्याशिवाय या जग्गूचा इगो शांत होणार नाही. सुमित, बाबा, बाबा ऐका. सुमित, बाबा, सुमित, बाबा. काय झालंय? तुला कोणी बोलवलंय? तुझी गरज नाही, निघ. सुमित, बाबा एकदा ऐकत तरी माझं. विराजस, एक शब्दही बोलायचा नाहीस. सुमित, सुमित, काय झालं असेल? मिसळ खाल्ली असेल का त्यांनी? कार तर नसेल ना झाली? गणपती बाप्पा, आमच्या बिट्टीची मिसळ त्या बिराजदारांना आवडू दे. माझ्या बिट्टीचं स्वप्न पूर्ण कर देवा, लवकर पूर्ण कर. अगं माई, तू एकटीच आलीस? मुंग्या कुठे आहे? अगं, मला देवळात सोडून तो खेळायला गेला. खेळ. बर, मला तुला एक खूप महत्वाची गोष्ट सांगायची. काय ग? माई माई, अगं तुला वाटलंय ना तसं नाही यार. ते बिराजदार म्हणजे एकदम असे राजा माणूस आहे, राजा माणूस. काय ग बिट्टी? हो. तुझा आहे ना त्या बिराजदारांबद्दलचा सगळा अंदाज चुकलाय. तू असतीस ना तर कळलं असतं तुला. हा,
म्हणजे ते आले होते इथे? हो 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 आले होते. खरंच ग, भला माणूस आहे, एकदम भला माणूस. अगं त्या ड्रायव्हरला बाजूला बसलं होतं, ते पण मानानं. हा, ड्रायव्हर वरून आठवलं, तो ड्रायव्हर कसा वाटतो ग बिट्टीसाठी? नाही. नाही म्हणजे चंदूशेठ, तुम्ही उगीच काही संबंध जुळवू नका. राधाला आधी मसाल्याकडे लक्ष देऊ द्या. राधे, बिराजदारांनी मसाला चाखला? नाही ना, त्यांना थांबता नाही आलं. महत्वाच्या कामासाठी गेलेत ते. पण ते इथे आले ना, तेच खूप आहे माझ्यासाठी. डबा दिलाय मी त्यांना, खातील ते. खातील ते? अगं खाल्ला असेल. अगं तुझ्या मिसळीचा वास आल्यावर पोट शांत बसू देईल का त्यांना? अगं चाटून पुसून खाल्ला असेल तर डब्बा धुवायची पण गरज नाही. बाबा काय करताय? अन्न आहे ते पाणी सुद्धा पिणार नाही त्या पोरीचा. तुझी हिंमत कशी झाली रे? तुला माहित होतं ती मुलगी अनाथ आहे, तरी सुद्धा तुम्हाला तिच्याकडे घेऊन गेलास. बाबा मला माहित नव्हतं खरंच. ती माहित नव्हतं? अरे मग ग्राउंड रिसर्चच्या नावाखाली काय करत होतास तू? विराजस, आई समजवा, समजवा तुमच्या चिरंजीवाला. त्याला माहित नाहीये का तुम्हाला काय आवडतं आणि काय आवडत नाही? आई आई मला खरंच माहित नव्हतं. माहिती काढायची होतीस, त्याकरताच पाठवलं होतं ना तुला तिथे. ती माहिती काढायचं सोडून तू इथे आलास आणि वर तोड करून मला सांगतोयस की तुला माहित नाही की ती मुलगी अनाथ आहे म्हणून. अनाथ 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 हा शब्द जरी ऐकला ना तरी माझी तळपायाची आग मस्तकात जाते. आणि आज तुम्हाला त्या मुलीच्या हातचं. संजीवनी, याला घेऊन जाऊ, याला घेऊन जा. हो चल आई आई एक मिनिट आई. बाबा, त्या अनाथ मुलीचा आणि त्या मसाल्याचा काय संबंध आहे बाबा? नाही बाबा, म्हणजे चव महत्वाची की नाही बाबा? आणि उत्तम चव आहे या मसाल्याला. तुम्ही काय म्हणता की आपल्याला प्रोडक्ट महत्वाचं, आपला संबंध प्रोडक्टशी. मग तो मसाला कोणी बनवलाय, कसा बनवलाय, काय फरक पडतो? आणि मी खात्री देतो ना बाबा तुम्हाला, मला माहिती हा मसाला खूप उत्तम आहे. ऐका तुम्ही. बाबा कुठून आली रे तुझ्यात एवढी हिम्मत? तू आज स्वतःच्या बापाला अक्कल शिकवतोयस. कोण शिकवतो तुला? काय रे? तू शिकवलंस याला? नाही आज हा पोरगा माझा त्याच्या बापाला अक्कल शिकवतोय. नाही मी नाही, तूच शिकवलास नाहीस.
म्हणूनच मला तू या घरात नको होतास. रक्ताचा नाहीयेस ना, म्हणून तुला त्याची किंमत नाहीये. तुझ्यासारख्या अनाथाला या घरात आसरा दिला ना, तिथेच माझ्या सगळ्या संस्कारांची माती केली मी. तुझ्यासारख्या अनाथाला या घरातनं तुझ्या बायका पोरांसकट पकडून द्यायला पाहिजे. चल. आज झालं. अरे काय करतोयस? अरे काय सारखं सारखं अनाथ अनाथ? अरे अरे भाऊ येतो तुझा. मी मानत नाही. आणि कधी मानणार पण नाही. हे बघाई, नको ती नाती माझ्यावर लादू नकोस. आता काय रस्त्यावरनं कोणालाही उचलून आणू आणि भाऊ म्हणू का? कोण कुठल्या घाणेरड्या संबंधातनं जन्माला आलेला, आई वडिलांचा पत्ता नाही आणि त्यांना आपण पोसायचं. अरे का पोसायचं आपण? आणि ही अशी बाणगुळं, ही बाणगुळं ना सोडतही नाहीत आपल्याला. आयुष्यभर आपल्याला लटकून राहतात. मला या अनाथाची माझ्या व्यवसायावर आणि घरावर सावली सुद्धा नकोय. अहो पण बाबा, एक शब्द सुद्धा काढायचा नाही. साहेब बोलवलं. लाज वाटते? लाज वाटते का तुला? साहेब मी काय मी आपण जो मसाला बघायला जाणार तो कुठे तयार झालाय, कोणाच्या हाताने बनलाय, हे बघणं काम तुझं होतं ना. बघितलंस नाही ना? तुझ्या या काम चुकामुळे आज मी एका अनाथ मुलीच्या हातचा मसाला. ओ अच्छा, चला, म्हणजे मी बिट्टीचा बापे हे कळलं नाही यांना. वाचलो मी. बाबा एकदा ऐकून तरी घ्या हो माझं, प्लीज. बस राजस, तू चल बघू आत, चल. आई, तू तरी समजव ना यांना. मसाला खरंच खूप चांगला आहे आई. त्यांना बोलायचं आहे ना, बोलू दे, माझी काही हरकत नाही बाबा. पण एकदा चव तरी घ्या. बस, मला आता यावर काही एक बोलायचं नाहीये. जे काय बोलायचंय ते माझं बोलणं झालंय. आता अनाथ या शब्दाचा उच्चार सुद्धा नकोय मला माझ्या घरात, कळलं? अहो पण राजास, आता जर तू ऐकलं नाहीस ना, तर या घरात ज्या अनाथाला आश्रय दिलाय ना, त्याला हकलून द्यायला सुद्धा मी मागे पुढे बघणार नाही. लक्षात घे. आणि यापुढे जर कुठल्या नासक्या रक्ताला माझ्या समोर घेऊन आलास तर गाठ माझ्याशी आहे.
हे लक्षात ठेव. आणि जर लक्षात राहत नसेल ना तर इथे असं गोंधळून घे आतावर.